नमस्कार. आज आपण महाराष्ट्र बोर्डचा मॅथ्सचा सेकंड चॅप्टर लाईन्स अँड अँगल समजून घेणार आहात. स्टार्ट करूया रिव्हिजन पासून. Geometric shapes and basic concepts are used in designing any playground. कोणत्याही खेळाच्या मैदानाची रचना करताना भूमितीय आकार आणि मूलभूत संकल्पना वापरल्या जातात. The adjacent picture shows that kabaddi field being designed. बाजूच्या चित्रात कबड्डीच्या मैदानाची रचना दाखवली आहे. Some basic geometric concepts have been used in designing it, such as point, line, and plane. त्याची रचना करताना बिंदू, रेषा आणि प्रतल यासारख्या मूलभूत भूमितीय संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे. Now, we will study the basic concepts: a point, a line, and a plane. These elements will help us understand the design analysis of various shapes in geometry. आता आपण बिंदू, रेषा आणि प्रतल या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करू. हे घटक आपल्याला भूमितीमधील विविध आकारांची रचना आणि विश्लेषण समजून घेण्यास मदत करतील. मिळूया सेकंड पार्ट मध्ये. पॉइंट पासून समजून घेऊया. अंडरस्टँड. Place a sharp pencil on a paper and make a mark. कागदावर एक टोकदार पेन्सिल ठेवून एक खूण करा. This mark is a point. या खुणेला बिंदू म्हणतात. A point has no length, width, or thickness. बिंदूला लांबी, रुंदी किंवा जाडी नसते. Capital letter in English are used to denote points. इंग्रजीमध्ये बिंदू दर्शवण्यासाठी मोठ्या अक्षरांचा वापर केला जातो. For example, point P, point Q, point R. उदाहरणार्थ बिंदू P, बिंदू Q, बिंदू R. जसं की बाजूच्या बॉक्स मध्ये तुम्हाला दाखवलं आहे. बाजूच्या बॉक्समध्ये पॉइंट P, पॉइंट Q आणि पॉइंट R दाखवलेला आहे. आता do it. Indicate the following cities with points on the neighboring outline map of Maharashtra. महाराष्ट्राच्या शेजारील नकाशावर खालील शहरी बिंदूंनी दर्शवा. आता पुणे मार्क करून दिलाय. आता आपण दुसऱ्या सिटीजला मार्क करूया. जसं की इथे नाशिक येतो. इथे सगळ्यात खाली कोल्हापूर, परत एकदम छोट्या याच्यात मुंबई, नागपूर एकदम बाजूला, इथे नागपूर, परत आणि इथे सातारा.
आता समजून घेऊया लाईन. द फिगर बिलो इज अ लाईन. खालील आकृतीत एक रेषा आहे. अ लाईन इज इन्फिनाइट ऑन बोथ साइड्स. रेषा दोन्ही बाजूनी अनंत अनंत असते. जसं की ह्या फिगर मध्ये दाखवले आहे. To show this, arrows mark drawn at both ends. हे दर्शवण्यासाठी दोन्ही टोकाच्या बाणांच्या खुणा काढलेल्या आहेत. जसं की ह्या खुणा. Line is one dimensional and three are an infinite number of points. रेषा एकमितीय असते आणि रेषेवर असंख्य बिंदू असतात. जसं की हा वाला. आणि हे त्याचे बिंदू, हे वाले. For example, the name of the line adjacent figure is line DE or line ED. रेषेचे नाव रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूचा वापर करून लिहिले जाते. उदाहरणार्थ शेजारील आकृतीमधील रेषेचे नाव रेषा DE किंवा रेषा ED आहे. जसं की हे DE किंवा ED. Sometimes the name of the line is also written using single letter in the lowercase English script or such as line M, line N, line A. जसं की बाजूच्या फिगर मध्ये दिलेलं आहे. कधी कधी रेषेचे नाव इंग्रजी लिपीत लहान अक्षरांचा वापर करून लिहिले जाते, जसे की रेषा M, रेषा N किंवा रेषा A. आता आपण कॉलिनियर अँड नॉन कॉलिनियर पॉइंट्स असं बोलणार आहोत. हे समजून घेणार आहोत. मॅथमॅटिकल डिस्कशन. फर्स्ट, टेक अ पॉइंट ऑन अ पेपर. Draw lines passing through it. How many such lines can be drawn? आता ह्या प्रश्नात सांगितलं गेलंय की एक पॉइंट घ्या मधोमध आणि त्याच्यावर लाईन काढा. मग या अशी लाईन काढा बॉक्स मध्ये आणि त्याच्यात खूप सारे लाईन काढून किती लाईन येतील असे सांगा. मग किती लाईन येतील तुमच्या ह्याच्याने? बरोबर, इन्फिनाइट लाईन. ह्याच्यावर इन्फिनाइट लाईन येतात. दुसरा वाला, त्याचा मराठीत अर्थ एक रेषीय आणि गैर एकरेषीय बिंदू. कागदावर एक बिंदू घ्या, त्यातून जाणाऱ्या रेषा काढा. अशा किती रेषा काढता येतील? तर अनंत रेषा काढता येतील. दुसरा, नाव टेक 2 points on a paper. Draw passing lines through both points. How many such lines can be drawn? तर या प्रश्नात विचारलंय की आता कागदावर 2 बिंदू घ्या, त्या दोन्ही बिंदूमध्ये जाणाऱ्या रेषा काढा. अशा किती रेषा काढता येतील? जर इथं 2 बिंदू घेतले, सॉरी 2 बिंदू घेतले, तर याच्यावरून किती रेषा काढता येतील? मग उत्तर आहे 1 रेषा. बरोबर. नेक्स्ट. तिसरा,
take 3 points on a paper. How many lines can be drawn through all 3 points? कागदावर 3 बिंदू घ्या. त्या तिन्ही बिंदूमध्ये किती रेषा काढता येतील? तर आता बघा, कागदावर आता कागदावर 3 पॉइंट्स काढले. जसं सरिता सारखं खाली दिलेलं आहे सरिता, त्याप्रमाणे काढले तर पूर्ण एक स्ट्रेट लाईन बनेल. आणि जर अफरोज सारखे वरती खाली लाईन काढल्या तर ती नॉन कॉलिनियर पॉइंट्स मध्ये हे होईल. म्हणजे यावरून असं समजतं की ते बिंदू कुठे आहेत ह्याच्यावर त्या रेषा डिपेंड आहेत. बरोबर. Only one line can be drawn through all 3 points drawn by Sarita. सरितेने काढलेल्या तिन्ही बिंदूमध्ये फक्त एकच रेषा काढता येते. No line can be drawn that passes through all 3 points drawn by Afroz. अफरोजने काढलेल्या तिन्ही बिंदूमध्ये जाणारी कोणतीही रेषा काढता येणार नाही. If a single line passes through 3 or more such points, they are called collinear points. जर एकच रेषा अशा 3 किंवा अधिक बिंदूमध्ये जात असेल तर त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात. If a line cannot be drawn through 3 or more such points, they are called non-collinear points. जर अशा 3 किंवा अधिक बिंदूमध्ये रेषा काढता येत नसेल तर त्यांना एक रेषीय नसलेले बिंदू म्हणतात. आता जसं खाली तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे, बर्ड सीटेड ऑन अ केबल, म्हणजेच पोपटाचं उदाहरण दिलेलं आहे. तर तो पोपट केबलवर बसलेले आहेत. म्हणजे वायरीवर बसलेला आहे. बघा, पहिल्या चित्रात दाखवलंय की 3 पोपट लाईनीत बसलेत, मग ती एक स्ट्रेट लाईन झाली सरिता सारखी. आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये दाखवलंय की 3 पोपट आहेत पण त्याच्यातला एक पोपट वरती उडतोय, मग ती बरोबर एक लाईन नाही होते. त्याला जसं अफरोजनी लाईन काढले आहेत, हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे एक रेषीय आणि गैर एकरेषीय बिंदू यांची ही उदाहरणं आहेत. प्लेन, द सरफेस ऑफ अ टेबल अँड बोर्ड इन द पिक्चर आर फ्लॅट. चित्रातील टेबल आणि बोर्डचे पृष्ठभाग सपाट आहेत. These flat surfaces are called These flat surfaces are parts of the surface that is infinite on all sides. A flat surface that is infinite on all sides is a plane. This boundless is shown by arrows. The name of a plane is indicated by the capital letter in English, such as E. Plane E. Point line, plane are basic concepts in geometry. चित्रातील टेबल आणि बोर्डाचे पृष्ठभाग सपाट आहेत. हे सपाट पृष्ठभाग अशा पृष्ठभागाचे भाग आहेत जो सर्व बाजूनी अनंत असतो. सर्व बाजूनी अनंत असलेल्या सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. ही अमर्यादित बाणाने दर्शवली जाते. इंग्रजीमध्ये प्रतलांचे नाव मोठ्या अक्षराने दर्शवले जाते, जसे की प्लेन ई. आता आपण सेगमेंट शिकणार. ड्रॉ line X on a paper. Take points P and Q on the X line. Line X. The part of the line from point P to point Q is line segment. Line segment, part of line or segment of line. Points P and Q are the end point of the line segment. This line is segment is called line segment PQ or line segment QP.
and is read as written as seg PQ or seg QP. To take points AB on a paper, connect them to different ways. There are many ways to get from AB to shortest, from which path to is the line segment AB. कागदावर एक्स ही रेषा काढा. एक्स या रेषेवर पी आणि क्यू हे बिंदू घ्या. बिंदू पी पासून बिंदू क्यू पर्यंतच्या रेषेच्या भागाला रेषाखंड म्हणतात. पी आणि क्यू हे त्या रेषाखंडांचे अंत्यबिंदू आहेत. या रेषाखंडाला रेषाखंड पी क्यू किंवा रेषाखंड क्यू पी म्हणतात. तो सेगमेंट पी क्यू किंवा सेगमेंट क्यू पी असा वाचला व लिहिला जातो. हे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे कागदावर ए आणि बी हे दोन बिंदू घ्या. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जोडा. ए पासून बी पर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी सर्वात लहान मार्ग हा दुसरा रेषाखंड ए बी आहे. आता पहिल्या उदाहरणामध्ये जे दाखवलंय त्याचा डायग्राम खाली दाखवलाय. पी क्यू आणि एक्स हा वाला डायग्राम असतो. पी इथे आहे आणि पी इथे आणि क्यू. आपण याला पी क्यू म्हणू शकतो कारण किंवा क्यू पी म्हणू शकतो. हा, आणि दुसऱ्या उदाहरणात बाजूला दिलंय रूट 1, रूट 2, रूट 3, रूट 4 ए बी चं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. हे बघा, इथे आणि इथे ए वरून बी चा जाण्याचा रूट मार्ग दिलेत. त्याच्यामध्ये रूट 2 हा सर्वात जवळचा मार्ग आहे, शॉर्टेस्ट रूट आहे. बाकी रूट 1, रूट 3, रूट 4 हे लांबवाले मार्ग आहेत. बरोबर. धन्यवाद. ओके. आता आपण रे शिकणार आहोत. रे म्हणजेच रेज समजून घेणार आहोत. आता इथे 3 रेज आहेत, जसं की सनराईजचा रेज म्हणजे सन ची काय बोलतात त्याला, सन किरणे, सूर्याची किरणे, परत टॉर्च लाईट प्रकाश, हां, आणि लेझरमधून येणारा प्रकाश. हां. A ray is a part of a line that starts from a point and extends identifiably in one direction. in one direction. किरण हा रेषेचा असा भाग आहे जो एका बिंदूपासून सुरू होतो आणि एका दिशेने अनिश्चितपणे जातो. जसं की बाजूला दाखवलं आहे. बाजूला डायग्राम दाखवला आहे. त्याच्यात ए स्टार्टिंग पॉईंट आहे, पण बी मध्येच थांबतोय आणि नंतर पुढे लाईन म्हणजे पुढे लाईन कंटिन्यू आहे. द पॉईंट फ्रॉम विच द रे स्टार्ट्स इज कॉल्ड स्टार्टिंग पॉईंट ऑफ द रे. ज्या बिंदूपासून किरण सुरू होतो त्या बिंदूला त्या किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. यातला आरंभ बिंदू आहे ए. आरंभ बिंदू आहे ए. इन द adjacent diagram, point A is starting point of ray AB and B is a point of the ray other than point A. जसा पॉइंट ए आहे त्याप्रमाणे एक पॉइंट बी आहे, पण तो एंड पॉइंट नाही आहे, हे समजावून सांगायचं आहे. The ray is read and written from the starting point as ray AB and not ray BA. म्हणजे पहिल्यांदा AB आहे तो बनू शकतो, पण BA नाही बनू शकत. राईट.
आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करणार आहोत. लुक ॲट द टर्म्स लुक ॲट द ॲडजस्टंट डायग्राम अँड राईट नेम्स ऑफ द टर्म्स गिवन बिलो. ह्या डायग्रामवर शेजारील आकृती पहा आणि खाली दिलेल्या संज्ञांची नावे लिहा. या डायग्रामवर आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. मग पहिला आहे पॉइंट्स. पॉइंट्स म्हणजे गुण. ह्याच्यात गुण किती आहेत बघा. ह्याच्यात डी एक गुण आहे. ई आहे, ओ आहे, ए बी आहे आणि सी आहे. बी आहे, सी आहे. हे पॉइंट्स आहेत, गुण आहेत. नेक्स्ट म्हणजे उत्तर आहे ई डी ई ओ सी बी ए. बरोबर, राईट. नेक्स्ट आहे लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. रेषाखंड आहे जिथून ओ पासून सुरुवात होते, म्हणजे जो वर्टेक्स आहे तिथून सुरुवात होते. आता हा वर्टेक्स आहे ओ. मग ओ पासून ओ पासून ए पर्यंत, ओ बी ओ सी ओ ई आणि ओ डी असे लाईन सेगमेंट्स येतात, रेषाखंड. तिसरा काय आहे रेज म्हणजे किरण. रेज आहेत इथे ओ पासून ए पर्यंत, ओ पासून बी पर्यंत, ओ पासून सी पर्यंत, असे 3 रेज आहेत. नेक्स्ट चौथा आहे कॉलिनियर पॉइंट्स. म्हणजे एक रेषीय बिंदू. जे एका रेषेमध्ये बिंदू आहेत त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात, कॉलिनियर पॉइंट्स. मग इथे एक रेषेत काय आहे, डी ई ओ आणि बी. हे 4 पॉइंट्स लाईनमध्ये आहेत म्हणून त्याला कॉलिनियर पॉइंट बोलतात. नेक्स्ट आहे लाईन. लाईन काय आहे, लाईन म्हणजे रेषा. आता ह्याच्यात एक लाईन म्हणजे कॉलिनियर पॉइंट्स सारखीच एक लाईन, त्याचं उत्तर पण सेम आहे डी ई ओ बी. नाही, डी टू बी किंवा डी पासून बी पर्यंत पास होणारे मधले अक्षर. लाईन म्हणजे डी टू बी ओनली. 6th वन नॉन कॉलिनियर पॉइंट्स. इथे एक रेषीय नसलेले बिंदू कोणते आहेत? एक रेषीय नसलेले बिंदू आहेत ए ओ आणि सी. राईट, ए ओ आणि सी, कारण ते एक रेषेत नाही आहेत. बरोबर. चला नेक्स्ट. सेकंड वन, ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. फिगर्स ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. तर पहिल्याचं लाईन बी टू टी. हे फिगर ड्रॉ करायचं आहे आपल्याला. मग हा बघा, हा आहे फिगर लाईन बी टू टी. हा असा काढायचा असतो, बी टू टी. नेक्स्ट आहे रे डी टू ई रेज. बघा, रेज डी टू ई काढायचा आहे. मग डी ई कसा ड्रॉ करायचा ते दाखवतो खाली. हे बघा, इथे एक रेष काढायची असते. हा पॉइंट इथे आणि इथे ई लिहिलाय आणि इथे डी आहे. हा असा काढायचा असतो आणि त्याला कॉर्नर्सला ॲरो नसता द्यायचा. नेक्स्ट लाईन एम पी. मग एम पीचा डायग्राम कसा काढायचा, एम आणि पी लाईन. मग असा काढायचा असतो एम पी. ह्या कॉर्नरला एम, पॉइंट पी आणि दोन्ही साईडला ॲरोज एंडलेस. म्हणजे
आणि नेक्स्ट आहे लास्टला सेकंड लास्ट लाईन वाय. लाईन वाय. ज्या लाईनला वाय म्हणतात ती अशी लाईनमध्ये फक्त एकच लेटर, बरोबर. म्हणजे लाईन वाय. याला लाईन म्हणायचं जी एंडलेस होईल तिथे पुढे एंडलेस आहे. बरोबर. इथून स्टार्ट आणि एंडलेस, ह्याला लाईन वाय म्हणतात. आता पॉईंट एम. आता लास्टला पॉईंट एम, ओनली पॉईंट, म्हणजे एक पॉईंट आणि एम, राईट. ह्याला हे उत्तर झालं. नेक्स्ट आहे थर्ड वन, ड्रॉ डायग्राम इन illustrate following points. First one, point P lies on the line AB. म्हणजे पॉईंट P आहे तो ABच्या लाईनमध्ये असतो, तर तसा डायग्राम आहे. मग तसा डायग्राम, ही लाईन आहे, इथे A येणार कॉर्नरला, दुसऱ्या कॉर्नरला B आणि पॉईंट P. हा डायग्राम. नेक्स्ट सेकंड वन, पॉईंट E and F are one line M, बट ची एक लाईन असेल त्याच्यावर E आणि F असेल. ओके. पण पॉईंट D हा लाईनवर नसेल. मग पॉईंट D वर आहे, M लाईन आहे, EF पॉईंट आहेत, D बाहेर आहे, तो D दाखवायचा आहे. मग तो दाखवायसाठी आपण खाली इथे एक लाईन काढूया, वरती D पॉईंट, कारण तिथे सांगितलं आहे D पॉईंट बाहेर पाहिजे. एंडलेस M, लाईन M, इथे पॉईंट M, पॉईंट M आणि N. हा डायग्राम आहे. आणि थर्ड वन, ड्रॉ रे OP अँड रे OQ. जसं रे आहे हा, मग तसा ड्रॉ रे OP अँड रे OQ ड्रॉ करायसाठी एक अशी लाईन काढायची, इथे O काढायचा, वरती P आणि इथे Q. हा झाला रे OP OQ. फोर्थ, शो द पॉइंट लाईन सेगमेंट अँड प्लेन्स फ्रॉम द रांगोली इन द अक्युपेनिंग पिक्चर. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. तर यात विचारलेलं आहे की रांगोळीच्या चित्रातून बिंदू, रेषाखंड आणि प्रतल दाखवा. तर बिंदू म्हणजे पॉईंट्स. तर या रांगोळीमध्ये जे पॉईंट्स देत आहेत काळेवाले ते सर्व बिंदू आहेत, पॉईंट्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, रेषाखंड, लाईन सेगमेंट. तर रांगोळीत काढलेल्या त्रिकोणातील 3 सरळ बाजू या रेषाखंड आहेत. या 3 सरळ बाजू म्हणजे रेषाखंड आहेत. आणि थर्ड विचारलं त्यांनी प्लेन, प्रतल. तर ज्या सपाट कागदावर किंवा पृष्ठभागावर रांगोळी काढली आहे तो प्रतल आहे. या सपाट भागावर जी रांगोळी काढली तो प्रतल आहे. हे सर्व प्रतल आहे ज्याच्यावर रांगोळी काढली आहे. हे त्याचं उत्तर आहे. पाचवा, 4 important places are marked with points on the map of India. Draw many lines segment as possible connecting these places. भारताच्या नकाशावर 4 महत्त्वाची ठिकाणे बिंदूंनी चिन्हांकित केली आहेत. या ठिकाणांना जोडणारे शक्य तितके रेषाखंड
काढा काढा. असं दिलंय. मग रेषाखंड काढायचे पॉइंट्सला जोडणारे. आता इथे मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई दिला आहे. हम्म. त्याचे किती लाईन सेगमेंट बनत आहेत ते बघूया. पहिला मुंबई टू दिल्ली, दिल्ली टू कलकत्ता, कलकत्ता टू चेन्नई आणि चेन्नई टू मुंबई. राईट. हे एक लाईन झाली. नेक्स्ट सॉरी, प्लेन झाला. नंतर रेषाखंड झाला. रेषाखंड. लाईन नंतर- सेगमेंट झाला. आता मुंबईवरून डायरेक्ट कोलकात्याला पण जाऊ शकतोस तू. हां, मुंबईवरून टू कोलकाता, कोलकात्यावरून दिल्ली, दिल्लीवरनं चेन्नई, असा पण लाईन सेगमेंट. परत मुंबई, हा सुद्धा लाईन सेगमेंट बनेल. थर्ड अजून काय बनवू शकतो? तर आता तू मुंबईवरनं चेन्नईला जा, चेन्नईवरनं कोलकात्याला जा, कोलकात्यावरनं मुंबईला जा, दिल्लीला जा, असा. राईट. दिस इज द लाईन सेगमेंट. ओके. हां. ओके. नेक्स्ट. मग चेन्नईवरून दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई असं कुठे पण लाईन सेगमेंट बनते. राईट. असे इन्फिनाईट बनू शकतात, पण आम्ही आता थोडेसे दाखवले. ठीक आहे. नेक्स्ट. तर मित्रांनो, अँगल्स समजून घ्यायचं आहे आपल्याला. अँगल्स रिव्हिजन. तर खाली चित्र दिलेत, ज्याच्यामध्ये एक दरवाजा ओपन आहे, एक पुस्तक आहे आणि एक अँगल आहे. आणि प्रश्न आहे की विच शेप इज फॉर्म्ड ॲट द कॉर्नर इन द अबव पिक्चर. तर त्याचा अँगल काय आहे ते समजावून घ्यायचं आहे. तर हा राईट अँगल आहे जो 90 च्या अंशात आहे. सेकंडमध्ये आहे तो ऑप्टस अँगल आहे. हा ऑप्टस अँगल आहे. आणि हा आहे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल आहे. ओके. नेक्स्ट. Understand. An angle is formed by two line segments that have common point or rays that have a common starting point. वेट. एक सामायिक बिंदूवर असलेल्या दोन रेषाखंडांनी किंवा एकाच आरंभी बिंदूपासून सुरू होणाऱ्या किरणांनी कोन तयार होतो. म्हणजे एक पॉईंटपासून जे दोन रेषा तयार होतात त्याला आपण रेषाखंड म्हणतो. आणि ज्यापासून तयार झाला तो कोणाचा शिरोबिंदू म्हणतो. म्हणजे यात ओ हा शिरोबिंदू आहे. ओके. These line segments or rays that form the angle is called arms of the angle or side of the angle. कोन तयार करणाऱ्या या रेषाखंडांना किंवा किरणांना कोणाच्या भुजा किंवा कोणाच्या बाजू म्हणतात. मग ह्याच्यात आहे ही जी आहे ही कोणाची बाजू आहे किंवा कोणाची भुजा आहे. ओ बी किंवा ओ ए. The common point is called the vertex of the angle. ह्याच्यात या फिगरमध्ये वर्टेक्स आहे ओ. म्हणजे कोणाचा शिरोबिंदू हा ओ आहे. आणि ओ ए किंवा ओ बी अशी बोलण्यासाठी आपल्याला साईड ओ ए किंवा साईड ओ बी असं म्हणू शकतो. हां. किंवा बिंदू ओ हा कोणाचा शिरोबिंदू सुद्धा म्हणू शकतो. In the figure, ray OA and ray OA and ray OB are called sides of the angle, and the point of O is the vertex of O the angle. झालं, सांगितलं तेच आहे. नेक्स्ट. The name of the हे वाचलंस का? नाही. वाच. The name of the adjacent angle is read as AOB or angle BOA. लगतच्या कोणाचे नाव कोण AOB किंवा BOA
किंवा कोण ओ असे वाचले जाते? सिम्बॉल आहे हा सिम्बॉल आहे बघा, हा सिम्बॉल त्याला ए ओ बी म्हणायचं किंवा BOA बी ओ ए म्हणायचं किंवा ओ असं लिहायचं हे चिन्ह आणि आहे. त्या AOB किंवा BOA च्या आधी हा सिम्बॉल लावायचा असतो, हा सिम्बॉल लावायचा असतो, नाहीतर ते उत्तर चुकीचं असू शकतं. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इथे 4 फिगर दिले आहेत. पहिलं उदाहरण समजून सांगा, सांगू नंतर उत्तर 3 उत्तरं देतो. मग पहिलं फिगर, हा फिगरचं नाव या फिगरचं नाव ॲक्यूट अँगल आहे, ॲक्यूट अँगल, कारण तो 90 डिग्रीच्या खाली आहे. नेम ऑफ द अँगल दिलाय KYZ किंवा ZYK. ह्याला आपण साईड चिन्हाला काय बोलतात? साईड साइड बोलायला लागेल ना. हां. साइड KYZ और साइड ZYK. जर हा हे दिला नाही तर उत्तर चुकू शकतं. तर आणि याचा वर्टेक्स आहे Y आणि साईड और आर्म्स म्हणजे रे YK आणि रे YZ. YZ. राईट. आता सेकंड वाल्याचं उत्तर द्या. सेकंड वाला डायग्राम राईट अँगल आहे, तो 90 डिग्री अँगल आहे. पहिला नेम ऑफ द अँगल आहे साईड RAD और साईड DAR और साइड DAR. वर्टेक्स त्याचा काय आहे? ए आहे. आणि त्याचा वर्टेक्स आहे साइड आणि आर्म्स काय आहेत? रे AR रे AD. बरोबर, रे AR रे AD. चला नेक्स्ट थर्ड वाला ॲक्यूट अँगल आहे, तो 90 डिग्रीच्या खाली आहे. म्हणून पहिला नेम ऑफ द अँगल आहे साईड TAP किंवा साईड PAT. त्याचा वर्टेक्स आहे ए आणि साइड आर्म्स आहे रे AT TAT आणि AP. थर्ड वाल्याचं आहे नेम ऑफ द अँगल, त्याचं तो अँगल ऑप्टिव्स अँगल आहे, 90 डिग्रीच्या वरचा अँगल. त्याचं नेम ऑफ द अँगल आहे साईड MAP आणि और साईड PAM. त्याचा वर्टेक्स आहे ए आणि साइड आर्म्स आहे रे AM आणि रे AP. आता आपण हे शिकूया. हा बघा, एवढा पार्ट आपण केलेला होता या वरचा. आता ह्याच्या खालचं इथे हे तुम्ही वाचून घ्या, मी तुम्हाला याची उत्तरं सांगतो. विच अँगल इज द लार्जर अमंग साईड ABC अँड साईड ABD. आता बघा, ह्या अँगलमध्ये मोठी साईज कोणती आहे? ABC का ABD? बरोबर, ह्याचं उत्तर आहे
ए बी आणि डी. मग उत्तर आहे ए बी डी, कारण तो एक ऑब्ट्यूज अँगल आहे. हां, आता सेकंड क्वेश्चन. Which angle is larger among CBD, side CBD and side ABD? आता बघा, ह्या डायग्राममध्ये सेम क्वेश्चन विचारला आहे. आता सी बी डी आणि ए बी डी पेक्षा मोठा कोण आहे? सी बी डी मोठा आहे की ए बी डी मोठा आहे? गेल्या प्रश्नात आपण वाचलंच होतं की ऑब्ट्यूज अँगल सगळ्यात मोठा असतो, ॲक्यूट अँगल छोटा आहे. म्हणून उत्तर आहे ए बी आणि डी. Next, do it. Draw several rays from a point. Write the number of rays and the number of angles formed. Prepare a table up to 6 rays. फर्स्ट वन अँड सेकंड वनचा आन्सर मी एक साथच देईन एका पेजवर, तो तुम्ही लिहून शकता. सेकंड वन आहे मेजर द अँगल्स गिवन बिलो, ऑब्झर्व द अँगल्स, रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन कन्सिडरिंग साइड्स ऑफ अँगल्स अँड मेजर ऑफ द अँगल्स. हा फर्स्ट वनचा आन्सर, हा सेकंड वनचा आन्सर. तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर लिहू शकता. आता मी नेक्स्ट क्वेश्चनवर जातो. Does increasing or decreasing the sides of an angle change the measure of the angle? तर याचं उत्तर आहे increasing or decreasing the side of the angle. An angle does not change the measure of the angle. An angle measured is determined by the amount of rotation between two rays, not by how long draw the line. Think of the rays as infinite lines. Extend the sorting them simply zooms your view in or out without altering the opening between them. Third question. In the adjacent figure, line AB and line DC intersect each other at point O. See, line AB, line DC, vertex आहे O C. Write the names of all angles formed in the figure. In the figure, which figure is formed a ray OA and ray OB? Write its name. तर उत्तर आहे angles formed. There are 4 primary angles formed by the intersecting of the line AB and CD or DC at point O. AOC
तुम्हाला दाखवतो. AOC the next AOD, next BOC आणि BOD असे 4 अँगल बनतात. परत एकदा रिपीट करूया. AOC AOD BOD BOC. नेक्स्ट घेऊया इंटिरियर अँड एक्सटिरियर ऑफ अँगल. Understand. In the adjacent figure, point P, point M, point N are interior of the angle. Point Q, point R are the point in the exterior of the angle, and the point A, point B, point C and point D are points on the angle. हे बघा, या अँगलवर पॉइंट P, पॉइंट M आणि पॉइंट N हे आतल्या बाजूला आहेत, म्हणून त्यांना इंटिरियर म्हणतात. अँड बघा, पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C, पॉइंट D हे त्याचे पॉइंट्स आहेत. अँड पॉइंट R, पॉइंट Q हे त्याचे एक्सटिरियर अँगल आहेत. आता बघा, इथे टाइप्स ऑफ अँगल दिलेत. ड्रॉ द आवर हँड अँड द मिनिट अँड हँड इन द वॉल क्लॉक शोईंग द टाइम इन corresponding digital clock. Write the type of the angle formed. आता इथे मी लिहू नाही शकत, मी तुम्हाला सांगू शकतो. आता इथे बघा, हा इथे मध्ये पॉइंट येणार, मध्ये हा मिनिट हँड आणि हा आर हँड. हां, तर हा झाला ऑप्ट्यूस अँगल. काय झाला? ऑप्ट्यूस अँगल. नेक्स्ट बघा, 2 o'clock. हा आहे मिनिट हँड. सॉरी, खूप छोटा झाला. हा आहे मिनिट हँड, आहे आर हँड. आता 2 o'clock हे झालं ॲक्यूट अँगल झाला. हा ॲक्यूट अँगल काय बोलतात ह्याला? ॲक्यूट अँगल. जो 90 डिग्रीच्या खाली असतो त्याला ॲक्यूट अँगल बोलतात. जो 90 डिग्रीच्या वर असतो त्याला ऑप्ट्यूस अँगल बोलतात. जो 90 डिग्री असतो त्याला राईट अँगल बोलतात. हे सगळं मॅथ्सच्या एक कंपासमधला प्रोट्रॅक्टरवरून मेजर होतं. नेक्स्ट आहे 3 o'clock. हे बघा,
हा मिनिट हँड आहे आणि हा आर हँड आहे. 3 o'clock हा एक राईट अँगल झाला. राईट अँगल तर राईट अँगल झाला. आणि हा 6 o'clock सॉरी 6 o'clock. मग हा कोणता अँगल झाला? हा स्ट्रेट अँगल झाला. ऑप्टिव्स अँगल नंतर एक स्ट्रेट लाईन असली तर त्याला स्ट्रेट अँगल बोलतात. जर 3.5 हे असलं 3.5 लाईन असली, जसं पिझ्झाचा शेप असतो त्याच्यात एक बाईट खाल्ला म्हणजे एक पीस खाल्ला की ती 3.5 पीसेस होतात त्याचे. तर तसंच 3.5ला बोलतात रिफ्लेक्स अँगल, जो 360 डिग्रीचा असतो. हां, ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. अँड एक पूर्ण सर्कल असतो, त्याला आपण बोलतो कंप्लीट अँगल. आता आपण ह्याची उत्तरं सोडवली. हे बघा, ह्याची उत्तरं सोडवली आपण. आता नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट काय बघूया आपण. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा पहिला 0 अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल आणि कंप्लीट अँगल. हे तर मी तुम्हाला समजवलं आहे. तुम्हाला समजलं असेल. मग आपण पुढच्यावर जाऊया. मॅथमॅटिकल डिस्कशन. व्हॉट अँगल इज फॉर्मेड बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक दॅट पॉइंटेड टुवर्ड्स 2 ॲडजसेंट नंबर. मग ह्याचं उत्तर असेल मॅथमॅटिकल डिस्कशनचं 12 o'clock. डू इट. फर्स्ट वन, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ अँगल in the picture and draw a similar picture using the different types of angle. हे तुम्ही आपल्या बुकमध्ये ड्रॉ करू शकता. ह्याच्यात जेवढे अँगल दिलेत ते ड्रॉ करून अजून एक असे पिक्चर बनवायचे, ड्रॉइंग बनवायचे. सेकंड, ड्युरिंग द ड्रिल ऑब्झर्व द अँगल formed by moving arms up and down and write down the names of the types of angle. हे पण तुम्ही आयडेंटिफाय कराल, हे पण तुम्ही लिहू शकता स्वतःच्या स्वतः. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करणार आहोत. Find the given letters in English alphabet below whose line form a right angle. तर याचं उत्तर आहे E, H आणि L, कारण हे राईट अँगल बनवतात. सेकंड वन, राईट द टाइप्स ऑफ ईच angle based on the measures of the angle given below. आता आपल्याला राईट द टाईप ऑफ द अँगल ऑन द बेस म्हणजे आपल्याला अँगलचं हे लिहायचं आहे, टाईप लिहायची आहे. तर आपण आता 90 डिग्री म्हणजे 90 डिग्रीच्या खाली असलं तर ॲक्यूट अँगल असतो. पहिल्याचं उत्तर ॲक्यूट अँगल. सेकंड वन 0 आहे, 0 म्हणजे 0 अँगल. थर्ड वन
90 डिग्री आहे म्हणून राईट अँगल. 155 डिग्री आहे मग येईल 155 डिग्री आहे मग येईल ऑप्ट्यूस अँगल. नेक्स्ट काय 180 डिग्री आहे. 180 डिग्री आहे म्हणजे स्ट्रेट अँगल. आणि 245 डिग्री म्हणजे रिफ्लेक्स अँगल. 4th वन बघूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ मेनी राईट अँगल आर इन्क्लुडेड इन द अ स्ट्रेट अँगल. तर उत्तर आहे 2. 2 right angles are included in straight angle. What are the type of angles formed between two adjacent finger of hand? Acute angle is the answer. Third one, what kind of angle is formed between hour hand and minute hand of clock 12 o'clock? तर उत्तर आहे 0 अँगल. नाव एक्सरसाइज 2. चूज द करेक्ट ऑप्शन. complete the angle contains dash dash right angle. A complete angle contains dash dash right angles. चं उत्तर आहे 4. Second, if a straight angle is divided into 3 equal parts, each requesting resoluting angle will be. तर उत्तर आहे acute angle. Third, the starting point of a ray OP and ray OQ is a point O. Fourth one, dash dash is the infinite on both sides. A point, line. Match the pairs. Group A. 91 degree. Obtuse angle. Uh, 180 degree. What is 180 degree? 180 degree is straight angle. 360 degree is complete angle. 215 degree is reflex angle and 90 degrees a right angle. Okay, next, third one. Write the answers by looking at the figure. Write the names of the rays in the figure. First one answer, ray EP, ray EQ, ray EC, ray EA, ray ED, ray EF, ray EB, ray DA, ray DS. Second question, on which line is point E is located? On which line? Point E is located on line PQ and line
AF. Okay. Third one, write the names of the angle line segment in the figure. Some of the main segments are AD, DE, AE, EF, PE, EQ and PQ. Fourth one, write the names of the rays whose starting point is F. E. Ray EB, ray EQ, ray EP, ray EA and ray EF. What type of angle is BEQ? Write the names of its sides. Type of angle, acute angle. Names of the sides, ray EB and ray EQ. Fourth question, write the names and types of the angle in the diagram. Angle name POQ, right angle. POQ, right angle. QOR, acute angle. ROS, acute angle. POR, obtuse angle. Fifth and sixth question you can do by your own. Thank you for learning.